नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 19 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने आपण अतिशय उपयुक्त, अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो। ठीक आहे, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा सरनी या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमकं कोणते प्रश्न घेतले, तर आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, TCS ने विचारलेले जीकेचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला समाज कल्याण भरतीचा अभ्यास करत असताना तुम्हाला TCS ने घेतलेले प्रश्नच का बघायचे आहेत, तर तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही। बघा, पहिला प्रश्न काय होता आपला, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे, परीक्षेमध्ये विचारलेला आपल्याला प्रश्न आहे। आता या ठिकाणी तुम्हाला TCSच्या पॅटर्नचा किंवा TCSच्या पद्धतीने अभ्यास करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे 2011ची जनगणना खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न 2011च्या जनगणनेवरती हमखास विचारले जात आहेत। आणि आता हे प्रश्न कसे आहेत जनगणनेवरचे, तर तेच प्रश्न याच्यावरती रिपीट होतात। का रिपीट होतात, तर जनगणनेमध्ये काही नवीन अपडेट नाही आहे। जी 2011ला आकडेवारी आली तीच आपली फायनल आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये आतापर्यंत काही बदल झालेला नाही। त्याच्यामुळे हे प्रश्न काय होतात, जसेच्या तसे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात। ठीक आहे, मग आता इथं काय विचारलं की बाबा 1000 पेक्षा जास्त आहे कोणत्या जिल्ह्याचं, मग आता तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे की कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे, तर ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं। आता हाच प्रश्न TCS ने अजून एक वेगळ्या पद्धतीने विचारला होता, तो म्हणजे महाराष्ट्रातील किती जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त आहे। मग महाराष्ट्रामधील किती जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे, तर फक्त 2 जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर काय आहे, 1000 पेक्षा जास्त आहे। मग ते 2 जिल्हे कोणते आहेत, पहिला आहे रत्नागिरी आणि दुसरा आहे सिंधुदुर्ग। त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे। मग महाराष्ट्रामधील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे, तर ते आहे रत्नागिरी जिल्ह्याचं। किती आहे, 1122। इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, आकड्यासहित लक्षात ठेवायचं, किती आहे 1122। आणि दुसरा क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे, सिंधुदुर्ग आहे, त्याचं किती आहे 1036 आहे। मग हे असे 2च जिल्हे आहेत की ज्यांचं लिंग गुणोत्तर काय महाराष्ट्रामध्ये 1000 पेक्षा जास्त आहे। बाकी सगळ्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर काय आहे, 1000 पेक्षा कमी आहे। ठीक आहे, म्हणून हे 2 जिल्हे काय आहेत, महत्त्वाचे आहेत किंवा लक्षात ठेवण्यासाठी गरजेचे आहेत। आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर लिंग गुणोत्तर म्हणजे काय, 1000 पुरुषामागे काय, 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या, त्यालाच आपण काय म्हणतो, लिंग गुणोत्तर म्हणतो। याच्यावरती सुद्धा TCS ने प्रश्न विचारलेला आहे, लिंग गुणोत्तर म्हणजे काय। मग लक्षात ठेवायचं, 1000 पुरुषामागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजेच काय, लिंग गुणोत्तर होय। ठीक आहे, इथं लिहिलेलं पण आहे, तुम्हाला तरी पुन्हा सांगतो बघा, लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या म्हणजेच काय, लिंग गुणोत्तर। त्याच्यानंतर इथं अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे, कशानुसार, तर 2011च्या लोकसंख्येनुसार किंवा 2011च्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे, तर किती आहे 943 आहे। आणि महाराष्ट्राचं जर विचारलं तर आपलं उत्तर काय येईल, 929 आहे। ठीक आहे, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, दोन्ही लक्षामध्ये ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 2022चा वरती प्रश्न होता बघा, चालू घडामोडीवरती 2022 एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स, त्यालाच EPI मध्ये येल आणि कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात 180 देशापैकी कोणता देश शेवटचा आहे असं विचारलंय। मग या ठिकाणी शेवटचा देश कोणता होता, तर तो आपला भारत होता। कशामध्ये, एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स। ठीक आहे, आणि हा इंडेक्स कोणी जाहीर केला, तर कोलंबिया विद्यापीठ आणि येल विद्यापीठ या 2 विद्यापीठाच्या संशोधकांनी हा इंडेक्स जाहीर केलेला आहे। की किती देशाची क्रमवारी लावली त्यांनी, एकूण 180 देशाची लावली, आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आला, 180 आला, म्हणजे भारत शेवटून पहिला आला। आता इथं शेवटून पहिला आलेला प्रश्न विचारलाय, कदाचित तुम्हाला विचारू शकतात की बाबा या अहवालामध्ये पहिला देश कोणता आहे, तर तो आहे डेन्मार्क। ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं, पहिला डेन्मार्क आहे, शेवटचा कोणता आहे, भारत आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, पण त्याच्या अगोदर एक
छोटीशी पण महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, या ठिकाणी आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की याच्यामध्ये काय असणार आहे, TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने घेतलेल्या अतिशय IMP 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जाते. आता या ठिकाणी बघा, एकूण 100 प्रश्नपत्रिका आहेत. मग एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असतात, तर 100 असतात. म्हणजेच 100 गुणिले 100 जर केलं तर तुमच्याकडे 10,000 प्रश्न, हे अतिशय IMP असे 10,000 प्रश्न असतील. आणि ते पण कसे असतील, तर उत्तरासहित असतील. आणि हे प्रश्न कोणते असणार आहेत, तर TCSने परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न असणार आहेत. मग तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला TCSने विचारलेल्या प्रश्नांचाच तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. का, तर समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास जास्तीत जास्त करताना कशाचा करायचा आहे, की बाबा TCSने विचारलेल्या प्रश्नांचा जास्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता या टेस्ट सिरीज सोबतच आपण फ्रीमध्ये तुम्हाला काय करत आहोत, अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर राज्यशास्त्र सुद्धा असेल. ओके, म्हणजे अतिशय IMP अशा नोट्स असतील. जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जर मित्रांनो तुम्ही स्टडी केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 प्लस म्हणजे 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी तुम्ही सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. आणि जर तुम्ही परीक्षेमध्ये एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार आहे, 100% परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. मग खूप महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या स्टडी मटेरियलची किंमत किती आहे, आपल्या टेस्ट सिरीजची किंमत फक्त 250 रुपये आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 या आपल्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये गुगल पे किंवा फोन पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करा मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही काढलेला स्क्रीनशॉट मला काय करा, व्हॉट्सॲपला शेअर करा. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, 2 मिनिटाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. फक्त कधी माझं लेक्चर चालू असलं तर 15-20 मिनिटं वेळ लागू शकतो, नाहीतर 90% वेळेमध्ये आपण काय करू, तुम्हाला हे 2 मिनिटाच्या आतमध्येच प्रोव्हाइड करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 काय विचारलं बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदांचं फारसी भाषेत भाषांतर केलं. आता काय विचारलं बाबा, की शहाजहानच्या कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदाचं फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं असं विचारलं. मग हे कोणी केलं होतं, तर हे दारा शिकोह यांनी केलं होतं. इथं दुसरा प्रश्न विचारला जातो, दारा शिकोह याने 50हून अधिक उपनिषदाचं कोणत्या भाषेमध्ये भाषांतर केलं, तर यांनी कोणत्या भाषेमध्ये भाषांतर केलं होतं, फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं होतं. आणि याचा भाषांतर करण्याचा हेतू काय होता, तर याने काय केलं होतं बघा, इस्लाम आणि हिंदू हे जे 2 धर्म आहेत या 2 धर्माच्या मधला समान गुरुभाषा शोधण्याचा प्रयत्न केला होता. या 2 धर्मासाठी एकच भाषा शोधण्याचा त्याने काय केला होता, प्रयत्न केला होता. आणि त्यासाठी त्याने काय केलं होतं बघा, 50 उपनिषदांचं संस्कृतमधून कोणत्या भाषेत भाषांतर केलं होतं, तर फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं होतं. प्रश्न परीक्षेमध्ये TCSने विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली. आता इथं काय विचारलं आपल्याला, की बाबा आर्य समाजाची जी स्थापना आहे ही स्थापना कोणत्या वर्षी झाली असं विचारलंय. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे. मग आर्य समाजाची स्थापना कधी झाली होती, तर ती 1875 ला झाली होती. कुठे ऑप्शन 1875 या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 4 आहे 1875. त्याच्यानंतर इथं प्रश्न विचारला जातो, दुसरा प्रश्न असा विचारला जातो की आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. मग आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती, तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारला जातो,
की आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली, तर ती कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती, मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती. त्याच्यानंतर इथं अजून एक चौथा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे आर्य समाजाचं महाराष्ट्राबाहेरचं प्रमुख केंद्र कोणतं होतं, तर ते कोणतं होतं, लाहोर या ठिकाणी. आर्य समाजाची स्थापना केल्यानंतर 1-2 वर्षामध्ये काय झालं, महाराष्ट्रातील सनातनी लोकांनी काय केलं, स्वामी दयानंद सरस्वती यांचा प्रखर विरोध केला, म्हणून त्यांनी मुंबई सोडून आर्य समाजाचं केंद्र कुठं हलवलं होतं, लाहोर या ठिकाणी हलवलं होतं. ओके, म्हणून महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, इथं 10 एप्रिल ही जी तारीख आहे ना, ही सुद्धा लक्षात ठेवा. तारखेसहित तुम्हाला विचारलं जातं की आर्य समाजाची स्थापना कधी झाली. मग 10 एप्रिल 1875 काय झाली होती, आर्य समाजाची स्थापना झाली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 5 नंबर. खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाकाय गिलहरीसाठी प्रसिद्ध आहे. आता महाकाय गिलहरी याला दुसरं नाव काय आहे, भारतीय गिलहरी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आणि अजून कळलं नसेल तर याला एक सोपं नाव आहे, ते म्हणजे शेकरू. काय नाव आहे, शेकरू. आता सगळ्याला उत्तर कळालं असेल. मग शेकरूसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य कोणतं आहे, तर ते आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. भीमाशंकर या ठिकाणी काय आहे, एक महाराष्ट्र 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्याचबरोबर भीमाशंकर या ठिकाणी काय होत आहे, भीमा नदीचा उगम सुद्धा याच ठिकाणी होत आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, महाकाय गिलहरी म्हटलं जातं किंवा भारतीय गिलहरी म्हटलं जातं. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा फक्त एकाच राज्याशी आहे असं विचारलंय. मग जिल्हे कोणते दिलेत, ऑप्शन बघूया, गडचिरोली, नांदेड, जळगाव आणि गोंदिया. मग यापैकी योग्य उत्तर काय असेल आपलं, फक्त गोंदिया जिल्ह्याची सीमा काय आहे, एका राज्याला लागून आहे. ते कोणतं राज्य आहे, सॉरी गोंदिया म्हटलं मी. जळगाव जिल्ह्याची सीमा काय आहे, एका राज्याला लागून आहे. ती कोणत्या राज्याला लागून आहे, तर मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, गडचिरोली जिल्ह्याची सीमा काय आहे, 2 राज्याला लागून आहे. नांदेडची सीमा 2 राज्याला लागून आहे. गोंदियाची सीमा सुद्धा काय आहे, 2 राज्याला लागून आहे. ठीक आहे. मग बघा, गडचिरोलीची कोणत्या 2 राज्याला आहे, तर एक तेलंगणा आणि दुसरा आहे छत्तीसगड. नांदेडची कोणत्या, तर कर्नाटक आणि तेलंगणा. आणि गोंदियाची काय, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, या 2 राज्याला सीमा लागून आहे. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे की बाबा महाराष्ट्रामधल्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे. ठीक आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या राज्याला सर्वाधिक जिल्ह्याची किंवा सर्वाधिक लांबीची सीमा लागलेली आहे महाराष्ट्रामधली, तर कोणत्या, मध्य प्रदेशला. किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे मध्य प्रदेशला, एकूण 8 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, ते जिल्हे महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. जिल्हे कोणकोणते आहेत ते पण लक्षात ठेवायचे. आता लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं सांगतो. तुम्हाला सुरुवात कुठून करायची, नंदुरबारपासून. खानदेशामधले 3 जिल्हे लक्षात ठेवायचे. खानदेशामध्ये जिल्हेच 3 आहेत. मग 3 जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशला लागते. मग ते 3 कोणकोणते आहेत बघा, नंदुरबार, धुळे, जळगाव झाले 3. त्याच्यानंतर यायचं बुलढाण्याला, बुलढाणा, अमरावती, किती झाले 5, नागपूर, भंडारा, गोंदिया. ठीक आहे. लक्षात येतंय, अशा 8 जिल्ह्याची सीमा काय झालेली आहे, मध्य प्रदेशला लागलेली आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर. मनी मल्टीप्लायरचा डॅश डॅश याच्याशी व्यस्त संबंध आहे. कशाशी, तर रोख राखीव प्रमाण, यालाच काय म्हटलं जातं, CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशिओ. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये कृष्णा नदीच्या उजव्या तीराची उपनदी आहे किंवा उजव्या तीराच्या उपनद्या आहेत असं विचारलंय. मग कोणत्या तीराचे विचारलं त्यांनी, उजव्या तीराच्या. मग आता या ठिकाणी बघूया, पहिला पर्याय काय आहे, कोयना, पंचगंगा आणि भीमा. भीमा नदी कोणत्या तीराने मिळते, डाव्या तीराने. आपल्याला विचारलंय कोणतं, उजव्या, म्हणजे हा पर्याय कट होईल. त्याच्यानंतर इथं भीमा आहे म्हटलं, हा पर्याय सुद्धा कट होईल. इथं काय बघूया, पंचगंगा, तुंगभद्रा आणि कोयना, हेच आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक बघण्या अगोदर काही महत्त्वाचं सांगतो. आपण त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं मी, कृष्णा नदीचा उगम कुठं होतो, महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णा नदीची भारतातली लांबी विचारल्यास उत्तर किती येईल आपलं, 1400 किमी. आणि महाराष्ट्रातली विचारल्यावर किती येईल, 282 किमी. ठीक आहे.
उपनद्या पण तुम्हाला मी सांगितलं, परत एकदा सांगतो. उजव्या काठावरील म्हणजे उजव्या बाजूने मिळणाऱ्या काय, कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगा आणि तुंगभद्रा. ठीक आहे. तुंगभद्रा कोणत्या राज्यामध्ये मिळते, तर ही कर्नाटकमध्ये मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर डाव्या काठावरील भीमा, येरळा आणि नंदला. त्यातली येरळा महत्वाची आहे, कारण ही महाराष्ट्रामधली डाव्या तीरावरून मिळणारी काय आहे, एकमेव नदी आहे. भीमा कोणत्या राज्यामध्ये जाऊन मिळते, तर ही कर्नाटक राज्यामध्ये जाऊन मिळते. ठीक आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा 9 नंबर, गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर जवळ पश्चिम घाटात डॅश उंचीवर उगम पावते. आता बघा इथे काय सांगितलं त्यांनी, गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला उगम पावते बाबा, पण ती किती उंचीवर उगम पावते, म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी विचारलं की त्र्यंबकेश्वरची उंची किती आहे. मग किती आहे, तर ती आहे 1067 मीटर. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे काही महत्त्वाचे शिखर. महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर ते आहे कळसुबाई शिखर. त्याची उंची किती आहे, 1646 मीटर आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळेच शिखर महत्त्वाचे आहेत, कारण अलीकडे ट्रेंड झाला डायरेक्ट शिखराची उंची विचारली जाते. आता हे क्रम जुनं झालं, कसा मी हसतो, पहिले 4चा क्रम विचारला जायचा, मग कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड हे आपल्याला माहीत होतं. पण आता काय करायला लागलेत, अलीकडे यांची उंची सुद्धा विचारायला लागलेत. मग तुम्हाला उंची लक्षात ठेवायची. ठीक आहे. मग बघा साल्हेरची किती आहे, 1567 मीटर. त्याच्यानंतर हरिश्चंद्र महाबळेश्वरची 1438, हरिश्चंद्रगडची 1424 मीटर आहे. ठीक आहे. अजून खाली भरपूर घेतलेत मी, सगळे जेवढ्यावरती प्रश्न विचारला जातो ना ते सगळे घेतलेत. सप्तशृंगीची किती आहे उंची, 1416, तोरणाची 1404 मीटर, अस्तंबा 1325 मीटर. अस्तंबा महत्वाचं आहे का, तर हे महाराष्ट्रामधील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे. सातपुडा पर्वत प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. याची उंची किती आहे, 1325 मीटर आहे. त्याच्यानंतर मुल्लेर 1306 मीटर, ब्रह्मगिरी 1304 मीटर आणि तौला 1231 मीटर. ठीक आहे. महत्वाचे शिखर आहेत, लक्षात ठेवा. 10 नंबर, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यपाल पदाच्या कार्यकाळाशी संबंधित. आता राज्यपाल पदाचा जो कार्यकाळ आहे याच्याशी संबंधित कलम कोणता आहे, तर ते आहे कलम 156. ठीक आहे. कोणता आहे, कलम 156. मग आता हे राज्यपाल जे पद आहे किंवा त्याच्याबद्दलची माहिती आहे ही संविधानामधील कोणत्या भागामध्ये आहे असा प्रश्न विचारला जातो. मग ही कोणत्या भागामध्ये आहे, तर ही माहिती भाग 6 मध्ये आहे. कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 153 ते 167 मध्ये आहे. मग कलम 153 काय सांगतो, तर राज्यपालाची नियुक्ती सांगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 154 मध्ये काय आहे, राज्यपालाचा कार्यकारी अधिकार आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 156 मध्ये काय आहे, कार्यकाळ आहे, आणि 157 मध्ये काय आहे, राज्यपाल पदासाठीची पात्रता आहे. सगळे कलम महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू. 11 नंबर, डॅश हा आर्थिक सेवेचा एक प्रकार आहे जो गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लहान कर्ज आणि इतर आर्थिक सेवा प्रदान करतो. मग लहान कर्ज देणाऱ्या कंपन्यांनाच काय म्हणतात, तर मायक्रो फायनान्स म्हणतात. ठीक आहे. मायक्रो फायनान्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, आयक्यू इयर्सच्या 2021च्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार कोणत्या शहराला सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून स्थान देण्यात आले आहे. मग कोणत्या देशाला देण्यात आलं होतं स्थान, तर ही आपली जी नवी दिल्ली आहे ना त्याला, म्हणजे भारताची जी राजधानी आहे दिल्ली, याला सलग दुसऱ्या वर्षी काय केलं होतं, जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून मिळालं होती किंवा स्थान देण्यात आलं होतं. आता हा अहवाल कधीचा आहे, 2021चा आहे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, करंटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2023चा अहवाल. कधीचा, 2023च्या अहवालामध्ये दिल्ली सलग चौथ्यांदा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. इथं कितल्यांदा होती, दुसऱ्यांदा होती. आता कितव्यांदा ठरली, सलग चौथ्यांदा ठरली. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. असू द्या, आपला देश महान. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा महत्वाचे मुद्दे घेतलेत आपण. आयक्यू इयर 2023च्या अहवालामधले घेतले. तर प्रश्न आपल्याला 2021 वरचा होता. आपण आता इथं करंटमध्ये अपडेट होऊन काय केले, माहिती 2023ची घेतली. ठीक आहे. मग बघा भारताचा जगामध्ये कितवा स्थान मिळालंय, तर भारताला जगामध्ये 3रा सर्वात प्रदूषित देश म्हणून स्थान मिळालं आहे. प्रश्न विचारू शकतात, कितवा, 3रा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जगातील जी प्रदूषित शहरं आहेत ना, या प्रदूषित शहरामधले जे टॉपचे 10, शीर्ष 10 म्हणजे सगळ्यात प्रदूषित 10 शहर आहेत ना, या 10 शहरापैकी 9 शहरं कुठले आहेत, आपल्या भारतातले आहेत. मेरा भारत महान. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा राजधानी दिल्लीने काय विक्रम केलाय बघा. दिल्ली काय झाली, सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून ओळखली गेलेली आहे.
अजून एक शोकांतिका आहे ती म्हणजे आपली बेगुसरायची. काय शोकांतिका आहे बघा, बिहारमधील बेगुसराय हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर महानगरी क्षेत्र म्हणून ओळखले गेलं आहे. बघा, जगातली सगळ्यात प्रदूषित राजधानी पण आपली आणि जगातील सगळ्यात प्रदूषित महानगरी क्षेत्र सुद्धा कुठलं आहे, आपलंच आहे. कोणतं आहे मग ते, बेगुसराय. ठीक आहे, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर, महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे? आता हा प्रश्न जुना असल्यामुळे म्हणजे प्रश्न अगोदर असल्यामुळे इथं काय आहे, औरंगाबाद आहे. आता औरंगाबादचं नामकरण काय केलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे. मग कधी पर्यटन राजधानी म्हणून दर्जा देण्यात आला होता, 2010 मध्ये. का देण्यात आला होता, तर महाराष्ट्रामधले महत्वाचे पर्यटन स्थळ कुठं आहेत, तर ते आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मग हे कोणकोणते आहेत बघा, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा याला प्रति ताजमहल म्हणतात, देवगिरीचा किल्ला, पानचक्की शहरामध्येच आहे. त्याच्यानंतर या शहराचं जुनं नाव काय होतं, खडकी होतं. आणि जिल्ह्यामधील आपेगाव तालुका पैठण या ठिकाणी काय आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव आहे. म्हणजे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर या पैठणचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे सातवहन घराण्याची राजधानी होती. त्यावेळेस त्याचं नाव काय होतं, प्रतिष्ठान होतं. खूप इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारलेला आहे TCSने. ठीक आहे. त्याच्यानंतर पैठण या ठिकाणीच काय आहे, गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण आहे. आणि पैठण या ठिकाणी कोणाची समाधी आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग कोणाची समाधी आहे पैठण या ठिकाणी, तर संत एकनाथ महाराजांची या ठिकाणी काय आहे, समाधी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे असा प्रश्न विचारला जातो. मग कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे, तर मैस्माळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅशच्या दिवशी प्रदान केला. मग महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कधी प्रदान केला होता, 2 जानेवारी 1961ला. कुणी केला होता, तर त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्याच्यानंतर अजून प्रश्न विचारला जातो, बाबा महाराष्ट्राच्या पोलीस दलाची स्थापना कधी झाली. मग स्थापना कधी झाली होती, तर ती 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती. आणि हा जो 2 जानेवारी दिवस आहे हा सध्या आपण पोलीस स्थापना दिवस म्हणजे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवाच पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा करतो. दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. 15 नंबर, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे, महत्वाचं ऑपरेशन आहे, याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. मग ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे, तर हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत त्यांना पोहोचवणे हे काय आहे, ऑपरेशन मुस्कानचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की बाबा ऑपरेशन मुस्कान हे कोणत्या मंत्रालयाने चालू केलेलं आहे, तर हे केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, राज्य पोलिसांच्या मदतीने हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोच केलं जातं. ठीक आहे. 16 नंबर, रक्त गोठवण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य डॅश करतात. कशाचं कार्य, रक्त गोठवण्यासाठीची क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतात, तर कोण करतात, रक्तपट्टिका करतात. त्यालाच काय म्हटलं जातं, ब्लड प्लेटलेट. तुम्हाला जर जखम झाली आणि त्या जखमेमधून जर रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव थांबवण्याचं कार्य कोण करतं, ह्या रक्तपट्टिका करतात. ठीक आहे. रक्तपट्टिकेचा रंग कसा असतो, तर त्या रंगहीन असतात. रक्तपट्टिकाची संख्या किती असते, 1.5 ते 3 लाख प्रति mm म्हणजे मिलीमीटर रक्तामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या डेंग्यू आजारामध्ये काय होतं, रक्तपट्टिकांची संख्या कमी होते. भयानक आजार आहे डेंग्यू. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे. ऑलिव्ह रिडले प्रश्न काय विचारलाय, तर ऑलिव्ह रिडले ही काय आहे, कासवाची जात आहे. पण याच्यावरती प्रश्न काय विचारला असेल बरं, तुम्हाला कधी प्रश्न पडलो का, की बाबा कासवाच्या जाती काय प्रश्न विचारला असेल, याचा विद्यार्थ्याचा काय संबंध आहे. तर का प्रश्न विचारलाय, तर ही जात जी आहे कासवाची, ही जात सध्या नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे. म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून याच्यावरती प्रश्न विचारलाय. मग हे कोणत्या ठिकाणी आढळतात, तर हे ओडिशा किनारपट्टीवरती आढळतात. आणि यांचं वैशिष्ट्य काय बघा, तर ही अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरती येतात. आता 8 दिवसापूर्वीच जर तुम्ही पेपर वाचला असेल तर एका महाशयाला एअरपोर्टवरती पकडलं होतं आणि त्याच्याकडे जवळपास मला वाटतं काहीतरी लक्षात नाही पण काहीतरी हजारामध्ये कासवाची पिल्लं होते बघा, छोटी छोटी पिल्लं. म्हणजे तस्करी करत होता. हे तस्करामुळे काय झालेलं आहे, ही जात नष्ट होण्याच्या मार्गावरती आलेली आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, व्हिनेगारमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते. मला वाटतं आपण काल का परवात प्रश्न घेतला होता, कोणतं आम्ल असतं, ॲसिटिक आम्ल असते. ठीक आहे.
विज्ञानमधला हा प्रश्न आहे, हा भरपूर वेळेस काय होतो, रिपीट होतो. व्हिनेगारची निर्मिती कशापासून केली जाते बघा, द्राक्ष, सफरचंद, बार्ली, तांदूळ यासारखे पदार्थ आंबवल्यावर त्यापासून व्हिनेगारची निर्मिती होते. याचा उपयोग कशासाठी आहे, केसांच्या वाढीसाठी, त्याचबरोबर अन्न जास्त वेळ टिकवण्यासाठी सुद्धा काय करतात, व्हिनेगारचा उपयोग करतात. पुढचा 19 नंबर, मोरचूतची रासायनिक संज्ञा. कशाची रासायनिक संज्ञा विचारली, मोरचूतची. आता मोरचूत मधल्या तुम्हाला रासायनिक संज्ञा सापडायला थोडा अवघड जाईल, पण जर तुम्हाला मी म्हणलं बाबा की कॉपर सल्फेटची संख्या काय, तर लगेच तुमच्या लक्षात येईल. कॉपर म्हणजे काय, Cu, आणि सल्फेट म्हणजे काय, SO. मग काय होईल, CuSO4. ही काय आहे, मोरचूतची संज्ञा आहे. मोरचूतलाच काय म्हणतात, कॉपर सल्फेट म्हणतात. आणि हे कोणत्या रंगाचं असतं, तर हे निळ्या रंगाचं असतं. आणि हे कसं असतं बघा, विषारी पदार्थ आहे हा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 20 नंबर म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आपण 2-3 दिवसापूर्वीच हा प्रश्न घेतलेला आहे. मग मला बघायचं की बाबा आपण शिकवलेलं तुमच्या लक्षामध्ये राहतं की नाही. म्हणून काय करायचं, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.